जे रूपा अरूपा वेगळे, सहस्रनामाहुनी आगळे, परम कृपेचे कोवळे, क्रिया कर्म विरहित. जे ब्रह्मरसाचे गोठले, जे पंढरीये प्रगटले, बाप रखमादेवी वरू विठ्ठले, नावे अथिले चोखडे रय्या, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 207 क्रमांकामध्ये ओवीमध्ये केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तो अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिना प्रयांतायांती तं कालम वक्ष्यामि भरतवर्षभ. अर्थात भगवंत म्हणतात, हे भरतश्रेष्ठा, हे अर्जुना, सायुज्य प्राप्ती म्हणजेच मोक्ष. मग ही मोक्षाची प्राप्ती करून द्यावी का पुनर्जन्म, हे दोनच परिणाम अंतकाळी असतात. मनुष्याचा जेव्हा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेस मनुष्यच काय, कोणत्याही जीवाचा अंतसमय आल्यानंतर या देहातून जेव्हा जीवात्मा निघून जातो, या देहाचा त्याग करतो, त्यावेळेस त्याची गती काम गतिम कृष्ण गच्छति. अर्जुन विचारतो त्याची गती काय होते. भगवंत म्हणतात दोनच परिणाम त्या ठिकाणी असतात, एक तर मोक्ष किंवा दुसरा पुनर्जन्म. मग मोक्ष केव्हा होतो आणि पुनर्जन्म केव्हा होतो या विषयीचं भगवंत म्हणतात, अर्जुना मी तुला सांगतो ते ऐक. 4 मुक्तीचं वर्णन करण्यात येतं महाराज. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. योगीजन हळूहळू या 4 मुक्त्या प्राप्त करत जात असतात. प्रथम परमार्थाच्या या वातावरणामध्ये, परमार्थाच्या परिसरामध्ये मनुष्य प्रवेश करतो. भगवंताच्या सान्निध्यात परमार्थाच्या अनुषंगानं वावरणं सुरू झालं की सलोकता मुक्ती प्राप्त होते, तो लोक त्याला प्राप्त होतो. हळूहळू त्यात प्रगत होत 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 तो जीवात्मा भगवंताच्या जवळ जातो, सान्निध्यात जातो. जसं सत्संगाच्या ठिकाणी जाऊन बसतो, आधी विचारसरणी मनामध्ये विचार आला की तो लोक त्याला प्राप्त होतो. सलोकता, भगवंताच्या सान्निध्यामध्ये येण्याचा तो प्रयत्न करतो आणि हळूहळू भगवंताच्या सान्निध्यात येतो, समीप येतो. ती समीपता, नंतर स्वरूपता, प्रगत होत होत भगवंत स्वरूप, अध्यात्मातलं तेज त्याच्या चेहऱ्यावर उमटायला लागतं महाराज. योग्याचे चिन्ह त्याच्या आचरणातून दिसायला लागतात. सद्भाव त्यातून प्रगट होतो, सत्कार्य त्याच्या हातून होत राहतात. धर्माधिष्ठित कर्म जेवढे आहे तेच कर्म तो करतो आणि प्रत्येक कर्माकडं करत असताना अकर्त्याच्या भूमिकेतून तो कर्म करतो. आपण जे करतो आहे ते करण्याकरता दिलेलं बळ हे भगवंताचीच शक्ती आहे आणि जे कर्म होऊ घातलेलं आहे ते त्यानंच घातलेलं आहे. त्यामुळं तो फक्त आपल्याकडून करून घेतो आहे, निमित्त मात्र आपण आहोत. अर्जुनाला भगवंत 11व्या अध्यायामध्ये तेच सांगतात की अर्जुना, अरे यांना मी आधीच मारलेलं आहे, तू फक्त आता नावाकरता युद्ध करायचं आहे, निमित्त मात्र भवसाचीनं. आणि कशा पद्धतीनं मारलेलं आहे याचं संपूर्ण शूटिंगच भगवंत अर्जुनाला विश्वरूप दर्शनामधून करून दाखवतात.
की पितामह भीष्म तुझ्याच बाणावर अशा प्रकारे शरशय्येवर झोपतील. द्रोणाचार्यांचा अंत अशा प्रकारे होणार आहे. कर्णाचं चाक चिखलामध्ये अशा प्रकारे रुतणार आहे आणि तूच असा बाण घालणार आहे. हे सगळं जेव्हा अर्जुन पाहतो म्हणतो देवा हे सगळं मी करणार आहे. भगवंत हसतात, तू करणार नाही, ते मी आधी करून घेतलेलं आहे, तुला फक्त निमित्त व्हायचं आहे. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णंस्तथान्यानपि योधवीरान मया हतान, मी त्यांना आधीच मारलेलं आहे. जयमा वितिष्ठा युद्धस्व जेताशी रणे सपत्नान, तुला फक्त युद्ध जिंकण्याकरता करायचं आहे, विजय घोषित करण्याकरता तुला युद्धात भाग घ्यायचा आहे. तो रिझल्टसुद्धा मी आधीच तयार करून ठेवलेला आहे, भगवंत सांगतात. म्हणून स्वरूपतः भगवंत स्वतःचं रूपच प्रदान करतात. त्याची लक्षणच ब्रह्मात्मा झाल्यासारखं सुरू होतं. मान तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू माऊली म्हणतात. खरं तर तो परब्रह्मच होऊन बसतो, फक्त देह माणसाचा असतो त्याचा. आणि महाराज शेवटी अंतकाळी तर भगवंत त्याला सायुज्य मुक्ती प्रदान करतात, आपल्यातच समाविष्ट करून घेतात. सायुज्य मुक्ती म्हणजेच मोक्ष, पुन्हा या मृत्यूलोकी येणे नाही. येणे जाणे एकेची खेपा सरती, एकाच जन्मामध्ये ते मोक्षाची प्राप्ती करून घेतात. महाराज भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा येणे एकेची सरती, तुकोबाराय म्हणतात. कर्म असं करावं, भगवंताच्या इतक्या सान्निध्यात जावं की त्यानं त्याच्यामध्येच समाविष्ट करून घ्यावं. या मृत्यूलोकी असतानाही त्यानं अंगीकार करावा. आणि एकदा भगवंतानं अंगीकार केला महाराज की मग निंदती ही त्यानं वंद केले. आपण चिंतन केलेलं आहे. समर्थाचा ठाव संचलाची असे, तो तर उभाच आहे महाराज उद्धार करण्याकरता. केला असता अंगीकार न मनी भार समर्थ, आणि एकदा अंगीकार केला की त्याचं ओझं भगवंताला कधीच होत नाही. जसं आईच्या गर्भामध्ये बाळ असतं, 9 महिने ती सांभाळते. 1 किलो वजन आपण 1 दिवसभर सांभाळू शकत नाही महाराज. पोटाला बांधा 1 किलो आणि वागून बघा. परंतु आई 9 महिने बिनबोभाट कुठल्याही प्रकारची तक्रार न करता सांभाळते. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, अशा प्रकारचंच जबाबदारी तुकोबाराय म्हणतात मी तुम्हा योगियांवर घातलेली आहे, संतांवर घातलेली आहे. ही संत मंडळी ही भगवंताचेच चालतं बोलतं रूप असतं महाराज. म्हणून भगवंत अशा योगियांना, अशा महात्म्यांना, अशा संतांना सायुज्य मुक्ती प्रदान करत असतात. आणि याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर फुलाचं उदाहरण दिलं जातं महाराज. फुलझाड हे मंदिराच्या आवारामध्ये गेलं, त्या ठिकाणी जर ते लावण्यात आलं बागेमध्ये, तर सलोकता त्याला तो लोक प्राप्त होऊन जातो. तिथून तोडलं आणि बाहेर कुठं माळायच्या आत एखाद्या स्त्रीनं केसांमध्ये घालायच्या आत ते फूल जर भगवंताच्या मंदिरामध्ये नेलं गेलेलं असेल तर त्याला समीपता मुक्ती प्राप्त होती. तेच फूल जेव्हा पादुकांवर वाहिलं जातं तेव्हा स्वरूपता प्राप्त होऊन जाते. नमस्कार त्या फुलालाच होत असतो महाराज, पायावर ठेवलेल्या, पूजेकरता ठेवलेल्या, समर्पित केलेल्या फुलाला. आणि गळ्यामध्ये जेव्हा हारामध्ये त्या फुलाला स्थान मिळतं, सायुज्य मुक्ती त्याला प्राप्त होऊन जात असते. योगी यांचंही असंच असतं महाराज. आणि एकदा सायुज्य मुक्ती प्राप्त झाली की तोच मोक्ष आहे. पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता पडत नाही. भगवंत त्याला आपल्या धामाप्रती स्वतः घेऊन जात असतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी
8वा अध्याय 207 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसराधीन आहाती, तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. भगवान सांगतात, अर्जुना, अंतकाळी माणसाच्या जीवनामध्ये या कुडीतून, या देहातून जेव्हा प्राणोत्क्रमण होतं त्यावेळेस त्या जीवात्म्याला 2च प्रकारचे रिझल्ट असतात त्याच्याकरता. एक पुनर्जन्म का मोक्ष. निरपेक्ष भावानं जगलेला असेल, निष्काम भावाने कर्म केलेले असतील, कुठल्याही प्रकारचं कर्मफळच तयार होऊ दिलेलं नसेल, अहमभाव विरहित सर्व कामं केलेले असतील, निस्वार्थपणे सर्व कामं केलेले असतील, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ, तो हेतूसुद्धा ज्याला शिवला नाही, अशा पद्धतीनं जो जीवन जगलेला असेल, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह झिजविती परोपकारे या उक्तीप्रमाणे, या ओवीप्रमाणे ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची केलेलं आहे, जगत कल्याणाकरता खर्ची केलेलं आहे, लोकोद्धाराकरता खर्ची केलेलं आहे, भगवंताचं कार्य जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या पद्धतीनं जो जगलेला आहे, अशा माणसाला योगीच म्हणतात महाराज. ज्ञानाग्नीचे नेमुखे जाडिली कर्म अशके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो माऊली म्हणतात. ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं कर्त्याच्या भूमिकेतून तो अलिप्त झालेला आहे आणि कर्त्याच्या भूमिकेत नसल्यामुळंच कुठल्याही प्रकारचं कर्मफळ त्याचं निर्माण झालेलं नाही. जे जे कर्म त्यानं आयुष्यभर केले ते कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही भगवतचरणी अर्पण करून तो नामानिराळा राहिला. कुठल्याही ठिकाणी हे मी केलं असं कधीच म्हटलेलं नाही. अशा पद्धतीनं जो जगला, अशा पद्धतीने ज्याने जीवन व्यतीत केलं, अर्जुना, त्याला सायुज्य मुक्ती मी प्राप्त करतो, प्राप्त करून देतो, मोक्षच त्याला मी प्रदान करतो. आणि जो स्वतः करता जगला, स्वार्थाशिवाय ज्याला दुसरं काही दिसलंच नाही, मी माझं आणि मला हा मंत्र घेऊन जो प्रत्येक दिवस जगत राहिला, पशुमध्ये ना त्याच्यामध्ये काही फरक नाही अर्जुना. अशा माणसाला पुन्हा जन्माला यावंच लागतं. अगा कर्मे जे उरावे तई तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्मफळ शिल्लक आहे म्हणून ते भोगण्याकरता का होईना त्याला या मृत्यूलोकी पुन्हा जन्माला यावं लागतं. अर्थातच कर्मफळाप्रमाणे त्याला ती योनी प्राप्त होत असते. नीच कर्म झालेले असतील, अधर्म कर्म झालेले असतील, दुष्कृत्य झालेले असतील तर निश्चित त्याची अधोगती होते. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रमशुभान् आसुरे शैव योनिषी. भगवंत म्हणतात त्याला आसुरी योनीपर्यंत मी रिवर्ट करतो, अधोगतीला घेऊन जातो, नालीतल्या खिड्यापर्यंत मी त्याला नेऊन सोडतो. मग मूढा जन्मनी जन्मनी मामा प्राप्यय कौंतय ततो यांती अधमांगती. माझी प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य असून सुद्धा ज्यानं दुर्लक्ष केलं, विषयासक्त राहिला, विषयाच्या सेवनमध्येच ज्यानं आयुष्य घालवलं, अर्जुना, त्याला पुन्हा या जन्माला यावं लागतं. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसराधीन आहाती, तोच अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. आता तोच प्रसंग मी तुला प्रसंगानुसार सांगतो की पुनर्जन्म केव्हा प्राप्त होतो आणि केव्हा मोक्ष प्राप्त होतो ते तू ऐक. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.